द रिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्या येथील देवशिंगा तुळ येथे रूपामाता उद्योग समूहाच्या नॅचरल शुगर युनिट क्रमांक 3 या कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला। यावेळी विरक्त मठ नंदगावचे श्रीमणी राजशेखर महाराज, हरिभक्तपरायण ॲडव्होकेट पांडुरंग महाराज लोमटे, हरिभक्तपरायण श्री बाबूराव महाराज पुजारी, रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ॲडव्होकेट व्यंकटरावजी गुंड, जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष श्री सुधाकरराव गुंड गुरुजी यांच्यासह इतर मान्यवर व हजारोच्या संख्येने परिसरातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते। याप्रसंगी श्रीमणी राजशेखर महाराज यांचे आशीर्वचन व कृषीवेत्ता गणेश पवार यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन संपन्न झाले। तर ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड यांनी आपल्या भाषणातून धाराशिव जिल्ह्यातील प्रस्थापित राज्यकर्त्यांचा जोरदार समाचार घेतला। तर ऐकूयात काय म्हणाले व्यंकटराव गुंड। की रूपामाता ही नाव बऱ्याच जणाला ज्ञात आहे की रूपामाता हे माझ्या आईचं नाव होतं। माझ्या आईचं निधन 2003 ला झाल्यावर माझ्या आईच्या नावाने आपण काहीतरी उभा करावं म्हणून रूपामाता अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणून या नावाने एक छोटीशी 1,60,000 भागभांडवलावर धाराशिवला भाड्याच्या जागेमध्ये एक सोसायटी चालू केली आणि या सोसायटीचं हे रोपटं त्यावेळेस वाटलं नाही की हे फार मोठं वटवृक्ष होईल किंवा ह्याचं वटवृक्ष व्हायच्या स्वरूपात येईल असं कधीही कल्पना वाटली नाही। पण मन हेतू शुद्ध होता आणि निश्चितपणानं ज्याचा हेतू शुद्ध आहे तिथं निश्चित यश येतं ह्याची मला खात्री आहे बांधवांनो। की 1,60,000 भागभांडवलावरची ही सोसायटी आज 31 मार्च 2024ला ज्या सोसायटीचं डिपॉझिट आहे ते 450 कोटी रुपये डिपॉझिट असलेली ही संस्था आहे। जिल्ह्यात सगळ्यात मोठी असलेली संस्था आहे आणि सतत नफ्यात चालणारी ही संस्था आहे। ज्यांनी मी नवीन वकील झालो त्यावेळेस मी म्हणजे माझी उपजीविका भागवण्यासाठी मी धाराशिवला आलो। हळूहळू मी माझ्या वकिली व्यवसायात माझी स्थिरतार झालो। हळूहळू मी अगदी वकिली व्यवसायात माझं स्टेबल झालो। मग मी निश्चितपणाला मला जाणीव होती की मी ज्या गरिबीतून आलोय, ज्या शेतकरी कुटुंबातून आलोय, ज्या सामान्य माणसाच्या कष्टातून आलोय, ज्या लोकांनी मला शिकवलंय, ज्या परिसरानं शिकवलंय, ज्या मातीनं शिकवलंय, ज्या मातीनं मला इथं पाठवलंय, धाराशिवला पाठवलंय, LLB करून पाठवलंय, ती माझी फक्त माझी आणि माझ्या कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी मला पाठवलं नाही याची जाणीव मला बांधवांनो सतत मला टोचवत होती। म्हणून मी हा रूपामाता परिवार उभा करण्याचा सगळा उठाठेव उभा केला। म्हणून रूपामाताच्या नावानं पहिली पतसंस्था धाराशिवमध्ये पहिली शाखा उभा केली। आज आपण जो सहकार आपल्या भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय, अनुभवतोय, आज अनेक माझा शेतकरी बांधव सहकाराचे चटके सहन करतोय की जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मे जून मध्ये आपल्याला पीक कर्ज उपलब्ध करून देत होती, मध्यम मुदतीचं कर्ज देत होती, आपल्या ऊस कारखान्याला वेळेवर जात होता। आपण आपल्या सभासदाच्या मालकीचे कारखाने उभा केलेले होते, ते कारखाने आता सभासदाच्या मालकीचे राहिलेले नाहीत बांधवांनो। आपल्या मालकीचे आपण ज्याचे शेअर्स भरून दूध संघ उभा केले होते, शासनानं करोडो रुपये त्याच्यात खर्च केलेला आहे, असे दूध संघ आपल्या तुमच्या मालकीचे राहिलेले नाहीत की ती सहकारी दूध संघ टिकलेले नाहीत बांधवांनो। आज तुळजाभवानी दूध संघ जो आपला जिल्हा दूध संघ होता, जे आपण इडशीला जाताना उजव्या बाजूला दूध संघ होता, त्याची मातीही जागाही शिल्लक आता तिथं राहिलेली नाही। या भागात सुतगिरण्या होत्या, त्या सुतगिरण्याला मोठं कुलूप लागलेलं आहे बांधवांनो। म्हणजे या जिल्ह्यातला सहकार हा सगळा उद्ध्वस्त करून टाकलेला आहे। हा जिल्ह्यातला सहकार सगळा सुहाकार झालेला आहे। याचा हा सुहाकार करणारी मंडळी कुठून कर्नाटकातून, तामिळनाडून, आंध्रातून कुठून आलेली नाही बांधवांनो। ही मंडळी ह्याच जिल्ह्यात जन्मलेली आहे। शेतकऱ्याचेच लेकर म्हणून घेणारी ही मंडळी आहे। शेतकऱ्याची नेकलं म्हणून घेणारी ही नाटकी स्वरूपात
सांगणारी मंडळी, याच मंडळींनी आपला गळा घोटायचं काम केलेलं बांधवांनो. आज या सर्व शेतकरी बांधवाला आज ह्याच्या त्याच्या दारात आज जून महिन्यात पेरणी आली, पाऊस पडला रब्बी हे खरीपाचा, तर पेरणीसाठी पैसे नसतात आणि कुठलीही बँक बांधवांनो दारात उभा राहू देत नाही. ही खंत माझ्या शेतकरी बांधवाची आहे. आज राष्ट्रीयकृत बँका मर्यादित लोकांना, मर्यादित शेतकऱ्यांना कर्ज देतात. हा सामान्य माणसाचा अंगठा करणाऱ्याला, माझा पटकेवाला गेला, धोतरवाला गेला, याला कर्ज बँक देत नाही राष्ट्रीयकृत. पण ही बँक जी आज जिल्हा मध्यवर्ती बँक आपली धाराशिवची ही अवसानात आहे, म्हणजे आजारी आहे बांधवांनो. आजारून तुळजाभवानी दूध संघ हा म्हणजे त्याची जमीन सुद्धा विकून टाकली, तालुक्याचे संघ सगळे विकून टाकले बांधवांनो. आपल्या कारखाने सभासदाच्या मालकीचे राहिले नाहीत. बँकाने ज्या बँकाचं कर्ज होतं त्या बँकाने ते ताब्यात घेतले आणि त्या बँकाने खाजगी उद्योजकांना ते चालवायला दिलेले आहेत. ते आता सभासदाच्या मालकीचे कारखाने राहिलेले नाहीत. या भागातल्या सूतगिरण्या, मशिनरीच आली नाही काही सूतगिरण्यामध्ये, कागदावरच मशिनरी खरेदी केली बांधवानो, कागदावरच मशिनरी खरेदी केली. ज्या सूतगिरणीचे आम्ही शेतकरी बांधव सभासद आहोत, तेरणा सूतगिरणीचे मी सभासद आहे, माझ्या ऊसातून पैसे कापलेले आहेत, पण त्या सूतगिरणीमध्ये कागदावरच खरेदी केलेली आहे. त्या जमीन तिथं मशिनरी आलीच नाही. त्या मशिनरी तिकडंच मुंबईच्या मुंबईला तिची विल्हेवाट लागली बांधवानो. ही अवस्था ही कुणी दुसऱ्या तिसऱ्याने केलेली नाही, तर आपल्याच बांधवांनी केलेली आहे. आपल्याच बांधवांनी आपल्या शेतकरी बांधवाचा, गोरगरीब शेतकऱ्यांचा गळा घोटायचं काम या ठराविक मंडळीने केलेलं आहे बांधवांनो. तो पश्चिम महाराष्ट्रातला सहकार नफ्यात चालतो आणि आपला सहकार हा उद्ध्वस्त झालेला आहे. तर याचं कारण असं आहे की ज्यांच्या हातात सहकार दिला, ज्यांना सहकाराच्या चाव्या दिल्या, त्यांनी ह्या सहकाराचा सगळा सुहाकार करून टाकलेला आहे बांधवांनो. म्हणून आपल्यावर ही वाईट वेळ आपल्या सगळ्यावर आलेली आहे. जी या बाजूला या सन्माननीय मंडळींनी, जी शेतकरी म्हणून घेणाऱ्या मंडळींनी, ज्यांना तुम्ही विश्वास दाखवला, ज्यांना हा सहकार हातात दिला, ज्यांना हा जिल्हा हातात दिला, ज्यांना तुम्ही सन्मानानं मिरवणूक काढून ज्यांच्या या जिल्ह्याच्या चाव्या हातात दिल्या, त्या मंडळींनी या जिल्ह्यातला उद्योग आणि सहकार सगळा गिळंकृत केला आहे. आणि रूपामाताकडून चालवला जाणारा सहकारातले उद्योग हे नफ्यात चालतात बांधवांनो. मी आवर्जून सांगतो की आपल्या भागातला शेतकरी आपल्या भागातच त्यांनी सन्मानानं जीवन जगलं पाहिजे. आज आपल्या भागाची काय अवस्था आहे, काय ओळख आहे आपल्या भागाची, की आपल्या जिल्ह्याची ओळख अस्पृश्यल डिस्ट्रिक्ट, की आपला जिल्हा हा दुष्काळी जिल्हा, आपला जिल्हा हा मागास जिल्हा म्हणून महाराष्ट्रात बांधवांनो आपली ओळख आहे. आपले हजारोचे लोंढे, आज आपली भौगोलिक परिस्थिती अशी आहे की 2 वर्ष पाऊस पडतोय आणि 1 वर्ष दुष्काळ पडतोय. आणि अशा दुष्काळ पडला की आपले हजारोचे लोंढे पुणे, मुंबई, यवत, ठाणे, कोल्हापूर या भागात आपले पोटाचे खळगे भरायला निघून जातात. म्हणजे हजारोनं लाखोनं लोंढे आपल्या जिल्ह्यातले विस्थापित व्हायला कारण कोण असेल, तर या भागातले ज्यांच्या हातात या जिल्ह्याचं 5-25 वर्ष झालं नेतृत्व आपण दिले, ज्या भागातून आपण यांच्या हातात सगळ्या जिल्ह्याचा कारभार देतोय, मतदारसंघाचे कारभार दिले, त्यांनी या मतदारसंघाचं वाटोळ करण्याचं काम या बांधवांनी, या महाशयांनी केलेलं आहे बांधवांनी. म्हणजे आमच्याकडली 1 पोतं सोयाबीन जरी विकायचं असलं, 1 पोतं हरभरा जरी विकायचं असलं, तरी आम्ही लातूरला जातो. आणि आपल्या जिल्ह्याचा शेजारी जिल्हा असलेला, आपला तालुका असलेला, आज तिथं मोठ्या मोठ्या सूतगिरण्या आहेत, मोठे ऑइल मिल आहेत, आज सोयाबीनच्या मोठ्या मिल आहेत, मोठ्या डाळ मिल आहेत आणि लाखो लोकांना, हजारो लोकांना कुटुंबाची उपजीविका भागवणारं ते एक लातूर शहर झालं. हे कशामुळं झालं? आपण इथंच का राहिलो? आज आपल्या धाराशिवला, तुळजापूरला तर MIDC नाही, धाराशिवला MIDC आहे. 30 वर्षापूर्वी मी ज्या शहरात आलो होतो की ज्या MIDC मध्ये उद्योग तर चालू नाहीच,
कुठं तर एखादं सगळी घरच आहे, ज्यांनी प्लॉट घेतलाय तिथं घरं बांधलेत का स्वस्तात प्लॉट होते ते MIDCचे, कमी भावात प्लॉट मिळतो तिथं सगळी घरच झाली ती. आता उद्योग हा शिल्लक आपल्या जिल्ह्यामध्ये नाही, तिथं घर आहेत. आणि लातूरच्या MIDCत बघा, तुम्हाला 10 किलोमीटरचा प्रवास करून आलो तरी MIDC संपत नाही, एवढी MIDC आहे. तिथलं बाजारपेठ घ्या, मराठवाड्यात सगळ्यात मोठी बाजारपेठ कुठली असेल तर ती लातूरची आहे, त्यानंतर जालन्याची आहे. बरोबर आहे. मराठवाड्यात सगळ्यात मोठं मार्केट कुठं असेल, सगळ्यात मोठं इंजिनिअरिंगचं मार्केट असेल, किराणा मार्केट असेल, तर ते सगळ्यात मोठं कुठं आहे तर ते लातूरला आहे. हे लातूर एवढं मोठं व्हायचं कारण काय ना आपण आहोत तिथंच राहायचं कारण काय? काय कारण आपल्यापैकी कुणाला सांगता येईल? तर बांधवानो, आपलं राजकीय नेतृत्व आणि लातूरचं राजकीय नेतृत्व यामध्ये फरक आहे. आपल्यातलं राजकीय नेतृत्व ही फक्त आपला स्वाकार करणारं मिळालं आपल्याला, देशाला, आपल्या जिल्ह्याला. आणि लातूरचं राजकीय नेतृत्व हे गोरगरिबांच्या प्रपंचाला मदत करणारं, गोरगरिबांच्या संसाराला मदत करणारं, तिथल्या बेकार तरुणांच्या हाताला काम देणारं आणि सर्वसामान्यांचं, बहुजनांचं कल्याण करणारं हे लातूरचं नेतृत्व होतं राजकीय. आणि आपलं नेतृत्व हे स्वाकार करण्याचं होतं. याच केवळ फरकामुळं बांधवानो आपण आहोत तिथंच आहोत. तर लातूरचा हा विकास आणि आपला हा विकास, आपला हा भकास म्हणावं चालेल की आज आपल्या जिल्ह्याची ही अवस्था करून राहिलेली आहे. तर इथं राजकीय नेतृत्व कुठलंच आपल्याला नीट लाभलेलं नाही बांधवानो. म्हणून या जिल्ह्याचं दुर्दैव आहे, आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. आपण राजकीय नेतृत्व हुडकायला, राजकीय नेतृत्व शोधायला किंवा राजकीय नेतृत्वाची निवड करायला आपण कुठंतरी या परीक्षेत आपण नापास झालेलो आहोत. म्हणून आज आपण आहे त्या अवस्थितीत आहोत. आज आपल्या 5-10 पिढ्या मागच्या दरिद्र्यात गेल्या आणि राजकीय नेतृत्व जर आपण नाही बदलू शकलो भविष्यात तर पुढच्याही 5-10 पिढ्या आपल्या यवतला, ठाण्याला आणि कोल्हापूरला जगतील. ही अवस्था आपली सुधारणार नाही बांधवानो. म्हणून आपल्याला राजकीय नेतृत्व निवडताना आपण कुठंतरी कमी पडलेलो आहोत, ह्याची खंत आपल्याला सगळ्यांना असायला पाहिजे आणि त्याची जाण असायला पाहिजे आपल्याला. तर मी भविष्यात निश्चितपणानं सांगतो, या भागामध्ये सुद्धा जसं त्या धाराशिव तालुक्यामध्ये आमचा दूध संघ चालतो, तसाच दूध संघाचं मोठा कॅम्पस या भागामध्ये सुद्धा मी या प्रिमायसेसमध्ये करणार. आणि तुळजापूर तालुक्यातील एका गावातल्या वाडीचा ना तंड्यावरचा एकही गाव न सोडता पूर्ण 100% गावाचं कलेक्शन मी या गावातून निश्चितपणाने करणार आहे, हा मी तुम्हाला शब्द देतोय. ज्या भागात कच्चा माल पिकतो त्या भागात कच्च्या मालावर प्रक्रिया करणारा उद्योग का उभा राहणार? की मगाशी मी म्हणत होतो की या भागातलं राजकीय नेतृत्व ज्यांच्याकडे दिलं होतं त्या माणसाने इथं मोठ्या प्रमाणात उद्योग उभा करावा, शेतकऱ्यांच्या खिशात 4 पैसे अधिक जावे. आणि या भागातला शिकलेला तरुण, जो बेकार तरुण आहे की जो BA झालाय, BCom झालाय, ग्रॅज्युएट झाला, ITI झालाय, इंजिनिअरिंग झालाय, त्या तरुणांना इथंच आपल्या तालुक्यात काम मिळावं ही भावनाच ठेवलेली नाही. तुम्ही गरिबांनी गरीबच राहावं आणि आम्ही मंडळींनीच पुण्या मुंबईत बंगले बांधावे, काय हीच भावना यांच्या देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत हीच भावना त्यांच्या मनात राहिलेली आहे. यांनी जसं पर्यटनाला येतो का ना, पर्यटनाला येते तशी नेते आपल्या भागात येतात. कसे पर्यटनाला येतात का नाही, म्हणजे फिरायला चला 4 दिवस जरा ग्रामीण भागात जाऊ, ग्रामीण कल्चर बघू, ग्रामीण माणसाचं जरा कल्चर कसं आहे बघू. म्हणून असे नेते मंडळी जे आमदार झालेले, खासदार झालेले, खूप माजी असलेले, आजी असलेले, ज्यांच्या इच्छा आकांक्षा आहेत असे असलेले, मुंबई पुण्यात सेटल झालेले, ते चला या भागात आपण पर्यटन करू. म्हणून या भागामध्ये आपल्या व्यथा, आपल्या म्हणजे ग्रामीण भागाचे प्रश्न समजावायला येतात. आणि औपचारिक कोण तर मेलंय, त्याच्या घरी जाऊन फार दुःख झालं, याला रात्री यांनी जेवण सुद्धा केलं नाही, मेलीची बातमी कळालं काय, एवढं दुःखात येऊन तुमच्या घरी मग सतरंजीवर बसणार, तांब्यानं पाणी पिणार, हे नाटक सगळं करणार काय. अरे बाबा, त्याचे दुःख का झालंय, त्याचं पोरग कुठं तर मुंबई पुणे गाडी वाहत होतं, ॲक्सिडेंट होऊन मेलंय,
त्याला हिथंच रोजगार का दिला नाही? तू कशाला जात होतं मुंबई पुण्याला मारायला? हा, त्या व्यथा कधी सांगणार नाही बांधवांनो. त्या व्यथेवर कधी त्याचं फुंकर कधी मांडला नाही त्यांनी. या भागाच्या विकासाच्या दृष्टीनं कुणीच गप्पा मारल्या नाहीत. तर या भागामध्ये खूप वाव आहे. वाव कसा आहे की या भागामध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात पिकलं जाते, ऊस मोठ्या प्रमाणात पिकला जातोय, हरभरा मोठ्या प्रमाणात पिकला जाते, तूर मोठ्या प्रमाणात पिकले जाते. याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग का आपल्या भागात नाहीत? या भागातल्या तरुणांना का तुम्ही प्रोत्साहन दिलं नाही? यांना का बँक लोन उपलब्ध करून दिलं नाही? माझ्या घरी काय कोणी खासदार आमदार होता का? हा, कोण होतं का माझ्या घरी खासदार आमदार? का माझ्या घरी कोणी IAS अधिकारी IPS अधिकारी होता, भरपूर 2 नंबरचे पैसे आले होते म्हणून मी कारखाना चालू केला? काही नव्हतं. की मला कुठं तर खंत होती, कुठं तर दुःख होतं की सामान्य माणसासाठी काहीतरी उभा केलं पाहिजे. काय सामान्य माणसासाठी काहीतरी उभा केलं पाहिजे, ही खंत होती, हे दुःख होतं. म्हणून ह्यांची कुठं तर परतफेड करता येईल का, याच उद्देशाने ही सगळी उद्योगाची खटाटोप केली मी. म्हणून मी भविष्यात सांगतो बांधवानो, निश्चित ठामपणाने सांगतो की भविष्यात मला या जिल्ह्याचं या तालुक्याचं प्रतिनिधित्व नेतृत्व करायचे जर भविष्यात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला संधी मिळालीच तर या भागात निश्चितपणाने जे शेतकऱ्यांना प्रक्रिया करणारे उद्योग असतील, जे डाळ मिल सारखे उद्योग होऊ शकतात. इथं आपल्या भागात तूर पिकते, आपल्या भागात हरभरा पिकतो, आणि त्याच्या कुठं आहेत डाळ मिल कुठं आहे? लातूरला. डाळ मिल कुठं आहे? सोलापूरला. डाळ मिल कुठं आहे? बार्शीला. का हो असं? आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना, आमचा दीपक जाधव सारख्या एखाद्या तरुणांना, तो आमचा विकी सुरवशी आहे, आमचा गोपाळ सुरवशी, अशा अनेक तरुण आहेत समोर बसलेले सुद्धा. अशा तरुणांच्या हाताला तुम्ही प्रोत्साहन द्या. जे तुम्ही मोठे घेऊन घेताय ना, म्हणजे माजी आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, अरे तुम्ही असे उद्योजक उभा करा ना 4 की जे हाताला सामान्य माणसाला त्यांच्या उद्योगानं मदत होईल आणि गोरगरिबांच्या लेकरांच्या हाताला इथंच काम मिळेल. का तुमची भावना अशी नसावी? तुमचेच पुण्यात मुंबईत बंगले असावेत आणि आमचा गोरगरीब इथंच त्यानं मरावं, इथंच त्यानं काबाड कष्ट करून इथंच त्याचा खड्डा असावा, ही भावना का तुमच्या मनात असावी? तर भविष्यात बांधवानो, मी निश्चितपणानं मला नेतृत्व करायची संधी मिळेल नाही मिळेल हे काय माझ्या हातात नाही, पण निश्चितपणानं जे या तुळजापूर तालुक्यासाठी, या भागासाठी मला करता येईल त्या निश्चितपणानं दुधाच्या माध्यमातून या भागातल्या वाडी वस्तीवरचं भविष्यात दूध कसं मला गोळा करता येईल, या दुग्धजन्य पदार्थापासून मोठा तो पावडर प्लांट असेल, दही, दूध, तूप, पनीर इत्यादी उद्योग असतील, हे उद्योग उभा निश्चित करेन. आणि सोयाबीनपासून प्रक्रिया करणारे उद्योगासाठी कोण तरुण पुढे आला तरी त्यांना निश्चितपणानं मदत करेन. आणि आमच्या रूपामाता परिवाराकडून सुद्धा असे उद्योग उभा करण्याचा 1-2 वर्षात निश्चितपणानं मी धोरण ठरवलेलं आहे आणि ते फळास आल्याशिवाय, उतरवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.